आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 7:30। आपली घरातली सर्व कामं आवरलेली आहेत आणि आत्ता मी आहे खिडकीमध्ये उभी आहे आमच्या। तर हे बघा आळूची पानं बघा, आळूची भाजी बघा किती सुंदर अशी आलेली आहे। तर याची उद्याकडे भाजी बनवायचा विचार चालू आहे। भरपूर अशी पानं आहेत, इकडे पण आहेत, मागं पण आहेत आणि हे बघा फक्त एवढ्याशा छोट्याशा कुंडीमध्ये लावलेले आहेत हे। तरी पण उन्हाळा आणि पावसाळा दोन्ही सीझनमध्ये असतात ते आम्ही ते फणसाचं बघा एवढं मोठं झालेलं आहे हे, म्हणजे मुलांनी फणस खाऊन टाकलेले आहेत बिया त्यामध्ये। तर ते पण उतरलेले आहेत ना। इथं छोटीशी निंबाची रोपं आहेत, हे बघा या निंबाच्या बिया टाकलेल्या होत्या, त्या पण उतरलेल्या आहेत। छोटंसं गार्डन आपल्या खिडकीमध्ये आणि हे एक फुलाचं झाड आहे, भरपूर मोठी अशी सफेद फुलं आहे। त्या फुलाचं नाव पण मला माहीत नाही, पण बायका केसांमध्ये घालतात त्यासाठी मी पण त्याची एक फांदी तोडून लावली होती, तर ती पण झालेली आहे। छोटंसं ॲलोवेरा पण इथं पण आहे एक ॲलोवेराचं रोप निघालेलं आणि इथं मोठं ॲलोवेरा आहे। कधी पण गरज लागते आपल्याला त्या ॲलोवेराची। आणि हे बघा हे मी रातराणीचं रोप आणलेलं आहे, हे मला आज गावाला पाठवायचं आहे कारण की याची फुलं हे मोठं झाल्यावर याची फुलांचा सुगंध खूप छान येतो आणि याला रात्रीच फुलं येतात ना, रात्रीच फुलांचा वास याचा। इथं छोटंसं मनी प्लॅन पण आहे, मनी प्लॅन भरपूर होते पण ते काढून टाकले, अडचण होत होती। आणि हे बघा इथं पण सुंदर अशी झाड आहे फुलाचं, हे बघा किती सुंदर फुलं आहेत, याला काही वास वगैरे काही नाही आहे। आणि तिकडे पण एक सफेद फुलाचं झाड आहे आणि ते बघा भुईमुंगाचं पण एक रोप लावलेलं आहे, त्याला किती शेंगा येतात काय माहीत। तिथं भरपूर झाडं होती पण लॉकडाऊनमध्ये म्हणजे माझ्याकडं असे गुलाबाची रोपं होती की म्हणजे भरपूर कलरचे होते, मिक्स कलरचे पण होते, सफेद व्हाईट पिवळा काळा भरपूर कलरचे होते। पण ते लॉकडाऊनमध्ये गावाला गेल्यानंतर त्यांना इथं पाणी द्यायला कोण नव्हतं, त्यासाठी पूर्ण मेली ते झाडं। तर उद्याकडे छानपैकी मस्तपैकी आळूची भाजी बनवूया, त्याचा व्हिडिओ मी टाकन। आणि अजून एक तर मी काल केलेली आहे खरेदी, तर तुम्हाला दाखवते। पावसाळ्यात हे बघा कपडे असे घरातच सुकत टाकायला लागतात आणि तर काल केलेली आहे खरेदी। तर हे बघा मी घेतलेलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी स्पॉट घेतलेले आहेत, हे खूप मोठे आहेत। अजून एक आहे म्हणजे दोन घेतलेले आहेत, हे बघा हा एक आहे, हा तर भरपूरच मोठा आहे। आणि कसे वाटले हे मला दोन्ही 1000 रुपयाला भेटलेले आहेत, हे बघा हे दोन्ही मला 1000 रुपयाला भेटलेले आहेत। तर वजन भरपूर आहे त्यांना, तर त्यावरती दोन आहे, तर एकावरती पायलचं नाव टाकलेलं आहे आणि एकावरती कल्पेशचं नाव टाकलेलं आहे। कल्पेश छोटा आहे त्याच्यामुळे हा छोट्यावरती कल्पेशचं नाव टाकलेलं आहे आणि पायल मोठा आहे त्यामुळे मोठ्यावरती पायलचं नाव टाकलेलं आहे। आणि आता सगळी कामं आवरलेली आहेत ना, आता आपली झालेली आहे दुकानात जाण्याची तयारी। तर चला बाय।